तुम्हालाही या पद्धतीने फुगाबाही, चुनाबाही, पबाही तुम्ही काही म्हणू शकता, याला तुम्हाला जे आवडेल ते. तर स्टिच करायचे आहे या पद्धतीने खूप मस्त अशी आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे बाही स्टिच करायला दाखवणार आहे. तर त्यासाठी मी या पद्धतीने हे अस्तर घेतलेलं आहे आणि मेन कापड घेतलेलं आहे. तर जे अस्तर आहे ते आपलं घडीवरती 7 इंच आहे आणि पूर्ण ओपन केल्यानंतर ते 14 इंच भरणार आहे या पद्धतीने. तर हे आपलं अस्तर आहे आणि हे आहे ते मेन कापड आहे. तर आपल्याला याच्या चुन्या पाडायच्या. मेन कापड आहे ते पूर्ण 25 इंच आहे खोलून एका बाहीसाठीचं. म्हणजे जिथे इथे आपलं जेवढं जास्त कापड असेल बाहीसाठी तेवढा फुगा आपला छान येणार आहे. तर त्यासाठी आपल्याला जेवढं जास्तीत जास्त कापड असेल तेवढं यूज केलं तरी खूप मस्त. तर या पद्धतीने हे पूर्ण 25 इंच आहे. तर या पद्धतीने मी आता ह्याचं सेंटर मध्यवर्ती याला खूण करून घेणार आहे, मार्किंग, आणि चुन्या पाडणार आहे. या पद्धतीने आता मी याच्यावरती जे अस्तर आहे ते ठेवणार आणि मार्किंग करून घेणार आहे. तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या जे बेल आयकॉन असतं त्याला ऑलवरती क्लिक करा. तर मी याच्यावरती हे अस्तर ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अस्तरपेक्षा जे एक्स्ट्राचं कपड आहे त्या पूर्ण कपड्याचे आपण चुन्या पाडणार आहोत. तर मी ते दोन्ही साईडला या पद्धतीने कट मारून घेतलेले आहेत. त्या दोन्ही साईडला आपल्याला कट मारलेले आहेत तिथून चुन्या पाडायच्या आहेत. इकडल्या साईडला कट येईल तिथपर्यंत एकदम व्यवस्थित अशा बारीक चुन्या घ्यायच्या आहेत. तर मी इथे चुन्या पाडत आहे या पद्धतीने. मिशनवरती आहे, जरा मिशन दिसत नाही तुम्हाला. तर या पद्धतीने मी याला वरच्या साईडला आता चुन्या पाडून घेतलेल्या आहेत. बाहीची वरची जी साईड असते त्या साईडला. तर या पद्धतीने बघू शकता तुम्ही माझी एका साईडला चुन्या पाडून झालेल्या आहेत. आता मी दुसऱ्या साईडला आहे. जे पहिल्या चुन्या पाडलेल्या आहेत आपण त्याच चुन्याचे धरायचे आहेत चुन्या आणि त्याच्यावरून टिप मारायची आहे व्यवस्थित अशी. म्हणजे दोन्ही साईडला आपल्या सेम चुन्या होतात आणि जेवढ्या मोहरल्या साईडला चुन्या घेतलेल्या आहेत तेवढ्याच पाठीमागे सुद्धा घ्यायच्या आहेत. तर आता मी पाठीमागल्या साईडनेही चुन्या पाडत आहे. पाठीमागची साईड म्हणजे जे आपले ब्लाऊजला आपल्याला अटॅच करायचे आहे मुंड्याला ती साईड. तर त्या साईडला मी आता या पद्धतीने चुन्या पाडून घेतलेल्या आहेत. बघू शकता आपला असा या पद्धतीने पप तयार होणार आहे. आता याला मी जे अस्तर आहे ते जॉईन करून घेणार आहे. तर हे अस्तर या पद्धतीने ठेवलं, त्याच्यावरती मेन कापड ठेवलेलं आहे चुन्या पाडलेलं आणि याला सरळ अशी टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. कापड आपलं व्यवस्थित धरायचं आहे आणि टिप मारायची आहे. पूर्ण अटॅच करून घ्यायचे आहे अस्तरला. आपले जे बाहीचं कापड आहे ते पूर्ण अस्तर आणि मेन कापड. त्यामुळे आपलं नंतर जॉईन करताना कापड इकडे तिकडे सरकणार नाही. त्यासाठी आपण अगोदरच व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं आहे. या पद्धतीने पूर्ण याला मी जॉईन करून घेतलेलं आहे. आता खूप अर्जंटमध्ये ब्लाऊज होते मला. कस्टमरची ऑर्डर होती, त्यांचे 2 फुगेचे ब्लाऊज होते आणि एक डिझाईनचा साडीतला ब्लाऊज होता. तर त्यामुळे माझी खूप धावपळ झाली आणि खूप घाईमध्ये हा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे. तर या पद्धतीने जे एक्स्ट्राच कपडा आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि बरोबर मध्यावरती पकडायचं आहे दोन्ही साईडनी या पद्धतीने व्यवस्थित आणि कात्रीने याला कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे बरोबर मध्यावरती आपल्याला बाही जॉईन करता यावी. तर आता मी फुल्या साईडला याला पट्टी जोडणार आहे. तर त्यासाठी मी 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतली
आणि ती वरून ठेवून टिप मारून घेते मिशनवरती या पद्धतीने. तर आता आपली पट्टी जोडून झालेली आहे. आता आपल्याला दुमडायची आहे पट्टी आणि वरून या पद्धतीने फोल्ड करायची आहे 2 वेळेस आणि वरून शिलाई द्यायची आहे. या पद्धतीने मधून द्यायची आहे, म्हणजे थोडीशी जी आपण बॉर्डर ठेवलेली आहे ती थोडी राहिली पाहिजे खाल्ल्या साईडला आणि मधून टीप आपली आली पाहिजे. तर आपली बाही खूप मस्त दिसते आणि त्याच्यावरून आपण लेस ही यूज करणार आहोत. तर पूर्ण बाहीला मी या पद्धतीने व्यवस्थित असं पकडून टीप मारून घेते. या पद्धतीने बघू शकता आपले हे जॉईन करून झालेलं आहे. आता याच्यावरती आपण लेस यूज करणार आहोत. तर त्यासाठी मी ही लेस घेतलेली आहे. आपण जिथे ती पट्टी जोडलेली आहे त्याच्यावरती ठेवायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे एक मधून. खूप मस्त अशी बाही ही दिसते. फुगा वगैरे एकदम व्यवस्थित असा येतो. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. पुन्हा भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर या पद्धतीने ही आपली बाही रेडी झालेली आहे एकदम परफेक्ट अशा पद्धतीने. आणि तुम्हाला अजून कोणत्या कशा विषयाशी रिलेटेड जर मला काही व्हिडिओ बनवून हवे असतील तुम्हाला, म्हणजे प्रिन्स कटोरी ब्लाउज, पब बाही, बॉटल बाही,